तुमचा डबा कोणता आहे? आज आम्ही चाललो चंद्रपूरला आणि ट्रेनने चाललो आज आम्ही. तर बघा कोण कोण आले. मी, मंजू आजी, पूजा दीदी, शावनी दीदी, आबा आले. आणखीन रेल्वेमध्ये कोण बसलाय? रेल्वेनी कोण येत आहे? श्रेया दीदी येत आहे. आणखीन निखिल, अक्षय काका येते. आणि आपण चंद्रपूरला कशाला चाललो आहेस पुआ? त्यांच्या तिकडला तिळवा आहे ना. मी आता हाय गाईज, मी सौ स्नेहल जोशी तुम्हा सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर मंडळी, आम्ही 2-3 दिवसापूर्वी श्रेयाच्या गावाला गेलो होतो, म्हणजे चंद्रपूरला गेलो होतो. कारण तिथे तिचा होता तिळवा. आणि मस्त रेल्वे स्टेशनवरून आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो आणि तिथे श्रेया आणि तिचे मिस्टर पण आले होते. तर ते नंतर आमच्यासोबतच मग चंद्रपूरला आले. आम्ही मस्त डब्बा नेलेला होता आणि डब्यामध्ये कढी गोळे वगैरे नेले होते. तुरीचा सीझन असल्यामुळे मावशीने मस्त कढी गोळे केले होते. त्यानंतर आम्ही तिच्या घरी आम्हाला जायला भरपूर वेळ लागला, कारण पडोली नावाच्या गावाला 1 तास ट्रेन थांबली होती. म्हणून मग आम्ही मस्त पत्ते खेळत बसलो. त्यानंतर जवळपास 1 तास आम्ही पत्तेच खेळत बसलो. आणि मग मस्त त्यांच्या घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिळव्याचे डेकोरेशन वगैरे केले. तुम्ही पाहतच आहात. त्यामध्ये श्रावणीने सुंदर अशी रांगोळी काढली होती. काही डेकोरेशन श्रेयानी आणि तिच्या मिस्टरांनी केलं, काही मी केलं. आणि त्यात पृथानी पण मदत केली रांगोळीमध्ये वगैरे. वर आम्ही छान सुपामधली एक रांगोळी तयार केलेली होती. त्यानंतर तिथे छान एक स्टॅच्यू होता, त्याला साडी वगैरे घालून दिली होती, दागिने वगैरे घालून दिलेले होते. त्यानंतर तिथेच साईडला पतंग वगैरे सगळं लावलेलं होतं. तुम्ही बघू शकता मंडळी, यात दिसतच आहे तुम्हाला की पतंग वगैरे लावलेली आहे. त्यानंतर साईडला टेबल होता, त्या टेबलवर छान वड्या ठेवलेल्या आहेत त्या टेबलवर. आणि वाणाचं सामान वगैरे आम्ही तिथे छान सजवलं होतं. त्यानंतर तुम्ही तिथे पाहू शकता की श्रावणीने एक छान सुंदर रांगोळी काढलेली आहे, गाजराची वगैरे, वालाच्या शेंगा वगैरे ठेवून. आणि श्रेयानी एक छान काईट तिथे बनवली होती टेबलवर. त्यानंतर तिने सगळ्यांना हळदी कुंकू द्यायला सुरुवात केली. आणि सगळ्या बाया अगदी वेळेवरच आलेल्या होत्या मंडळी, त्यामुळे तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही तिचं बोरनान पण केलेलं आहे, तिथे दिसत आहे बघा व्हिडिओमध्ये. तर छान चॉकलेट्स वगैरे सगळं आणलं होतं आम्ही. आणि मग नंतर मावशीने त्यांचा सासू सासऱ्यांना आहेर दिला. त्यांना चांदीची वाटी हलवा घालून दिली. आणि मग आम्ही एक रील पण काढली मंडळी तिथे, पण मी त्याला आता म्युझिक दिलेलं नाही आहे, तुम्ही अशीच पाहू शकता. त्यानंतर अशा प्रकारे अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला मंडळी आमचा. ही रील थोडी मोठी असल्यामुळे वाढतच जात आहे व्हिडिओ. तर श्रेयानी पण सुंदर ब्लॅक कलरची साडी घातलेली होती. सगळ्यांनी छान काठापदराच्या साड्या घातलेल्या होत्या मंडळी तिथे. तर श्रेया आणि अक्षयनी मस्त छान फोटो वगैरे काढले. आणि मग त्यांनी तिला तिळगुळ खाऊ घातलं आणि तिने त्यांना खाऊ घातलं. त्यानंतर मग ती नमस्कार करायलाच तयार नव्हती. मग मी तिच्या मागे लागली, मग तिने नमस्कार केला आणि मग मी त्यांना तिळगुळ वगैरे दिली. दारापुढे ओटा, ओट्यावर वृंदावन,
तर मंडळी, तिने घेतलेले उखाणे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. छान युनिक असं उखाणा तिने घेतलेला आहे. आणि मंडळी, मी केलेला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला सांगा कमेंट करून. आणि प्लीज सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर. थँक्यू गाईज.